अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले। मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली आणि यावेळेस केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवार हेच उपस्थित होते, तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर थांबले होते। चर्चा केल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। मात्र गागा पुतण्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले। मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली आणि यावेळेस केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवार हेच उपस्थित होते, तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर थांबले होते। चर्चा केल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। मात्र गागा पुतण्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। पवार काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली असली तरी तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी शेजारी बसणं टाळलं। वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते, मात्र दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलेलं आहे। कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे दोघे एकमेकांच्या शेजारी बसतील अशी चर्चा सुरू होती। मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं। अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे बसले होते, मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत। पार्टी बदलली वर नावाची पार्टी बदलली, साहेबांच्या शेजारी होती ती कोण तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती काय ती बदलून होतं पलीकडे तसं घेतली. काही नाही। त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला। मुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमधील राजकीय वैर जगजाहीर आहे। मात्र पुण्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आले होते हे दोघं आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये नेमकं कसं गुप्तगू सुरू होतं याबाबत या कार्यक्रमात चर्चाही रंगली होती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज दोन्ही सेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत, कारण उद्धव ठाकरेंच्या सेनेचा अंधेरीमध्ये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेचा BKC मध्ये मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। दोन्ही सेनांनी या मेळाव्यांसाठी जय्यत तयारी केलेली आहे। विधानसभेतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी ठाकरेंचे कार्यकर्ते करतायत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आज कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। तर मुंबई मनपा जिंकण्याचं लक्ष ठेवत एकनाथ शिंदेही आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंचा BKC मध्ये मेळावा होतोय, तर उद्धव ठाकरे यांचा अंधेरीत मेळावा होतोय। बाळासाहेबांची आज जयंती आहे आणि या जयंती सोहळ्याच्या आधी आपण बघतोय या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी दोन्ही शिवसेनांचा मेळावा अंधेरी आणि BKC मध्ये होत आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, एकनाथ शिंदे नेमकं काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजयी जे आमदार खासदार आहेत त्यांचा सत्कार देखील एकनाथ शिंदे करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बाळासाहेबांना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे। ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे। गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून
जे त्या पदाला योग्य नाहीत, ज्या किताबाला, अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही. हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल. पुण्यातून एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आलेली आहे. पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअरही केला आहे. शिवदास आणि ज्योती गीते हे खराडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शिवाजीनगर कोर्टात शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता. मात्र एका परीक्षेत नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आलं होतं. अभ्यास करून परीक्षा द्या असं पत्नी त्याला वारंवार सांगायची आणि याच रागातून संतापलेल्या शिवदासनं जवळच पडलेली कात्री उचलून पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबलेला नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा त्यानं व्हिडिओही बनवला. आपल्या मुलासमोरच त्यानं निर्दयीपणे हत्या केली आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजरही झाला. पती पत्नीच्या भांडणामध्ये आज हा मुलगा मात्र अनाथ झाला असंच इथं म्हणावं लागेल. मुलासमोरच आईची पापानंच क्रूर हत्या केली आहे. शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तर नेमका हा सगळा प्रकार कसा घडला, काय आहे हा प्रकार, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कराडीत राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीते यांची वारंवार भांडणं होत होती. बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासनं कात्रीनं वार करून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवून तो व्हायरलही केला. पत्नी आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पतीला संशय होता. आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं पत्नीची हत्या केल्याचं या व्हिडिओमध्ये त्यानं दावा करताना म्हटलंय. वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींकडून रिकव्हरीबाबत कुठलाही विचार नाही. लाडकी बहिणीबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. यावेळेस आपण बघतोय लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला ज्या होत्या, ज्या लाडक्या बहिणी होत्या, ज्या नियमात बसत नव्हत्या, त्यांच्याकडून रिकव्हरी करण्यात येईल अशी एक चर्चा सुरू असताना अजित पवारांनी ही मोठं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, मोठी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींकडून रिकव्हरी संदर्भातला कुठलाच विचार नाही असं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेनं घेतल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यात कारवाई केली आहे. एका बांगलादेशी महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका दलालालाही बेड्या ठोकण्यात आल्या. या महिलेनं भारतात घुसखोरी केली होती तर बनावट कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचाही तिनं लाभ घेतला. बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तिनं लाभ घेतल्याचं आता उघड झालेलं आहे. मुंबईच्या कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचाही समावेश आहे. बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून तिनं या योजनेचा लाभ घेतला. मुंबई पोलिसांनी या एजंटला बेड्या ठोकल्या आहेत. तर यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत.
त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. आरोपी शहजादच्या वडिलांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी शहजादचे जे वडील आहेत तो रुहेल अमीन फकीर यानं सैफच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचं सांगितलेलं आहे. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली असं देखील यावेळेस सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये जो आरोपी अटकेत आहे त्याच्या वडिलांनी दावा करताना म्हटलेला आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयित माझा मुलगा नाही असं देखील यावेळेस आरोपी मोहम्मद शरीफुलच्या वडिलांनी दावा करताना म्हटलेला आहे. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली असं देखील पुढे ते म्हणाले. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा आरोपी हा माझा मुलगा नाही असा दावा यावेळेस करण्यात आलेला आहे. आणि हा दावा मोहम्मद शरीफुल जो सैफ अली खानच्या घरात घुसला होता त्या आरोपीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपी नेमका कोण यावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. सचिन, आपण बघतोय पोलिसांचा पूर्ण तपास जो आहे त्या तपासावरच आता संशय उपस्थित केला आहे, तोही आरोपीच्या वडिलांनी. या पूर्ण केसमध्ये आता एक नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण जे शरीफुलचे वडील आहेत त्यांनी ज्या इसमाला पोलिसांनी पकडलेला आहे तो इसम आपला मुलगा हे कबूल केलेला आहे. मात्र जो सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, मग तो सलमान खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही असो की मग बँड्रा आणि दादर मध्ये जो रस्त्यावरून चालताना इसम दिसतोय ते सीसीटीव्ही असो, तो त्या मुलाला ओळखण्यास मात्र त्यांनी नकार दिलेला आहे. त्यांचा असा दावा आहे की ज्याला पोलिसांनी पकडला तो माझा मुलगा आहे, मात्र जो सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तो मात्र माझा मुलगा नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. मात्र पोलीस सध्या शरीफुल हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलिसांच्या ताब्यात मात्र त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की मीच सैफ अली खानवरती हल्ला केलेला आहे. मात्र आता वडिलांच्या दाव्याने या पूर्ण प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय तो संशयित माझा मुलगा नाही असा दावा शरीफुलच्या वडिलांनी केलेला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये दिसणारा नेमका कोण होता असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे असं यावेळेस आरोपीच्या वडिलांना म्हटलेलं आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये हा एक मोठा ट्विस्ट इथं म्हणावा लागेल, कारण जो आरोपी अटकेत आहे तो माझा मुलगा आहे, परंतु जो सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तो माझा मुलगा नाही असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी जो तपास या ठिकाणी केलेला आहे, ज्या आरोपीला अटक केलेली आहे त्यावरच आता प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे मोहम्मद शरीफुलच्या वडिलांचा हा दावा किती खरा ठरतो हे देखील तपासात समोर येईल. परंतु या आरोपीचे फिंगरप्रिंट्स आणि टोपी देखील सैफ अली खानच्या घरी सापडल्यानंतर हाच नेमका तो आरोपी होता यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय. परंतु त्याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आणि आता बातमी मंत्री नितेश राणेंनी सैफ अली खानबाबत केलेल्या विधानाची आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली होती. मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचले आहेत. नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दात अजित पवारांनीही नितेश राणेंना झापलंय. तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते. जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो. तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्याजवळ बंदरे आणि 2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते. मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारीन. आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं.
इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये एक थोड़ा आया है बाहर। एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है। तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्नचिन्ह उठाना भी ठीक है। यानंतर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। खंडणी आणि सरपंच हत्येप्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। पोटदुखीचा त्रास त्याला सुरू झाला आणि त्याला रुग्णालयात रात्री 1 वाजता आणण्यात आलं। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीचं नवं सीसीटीव्ही आता समोर आलंय आणि यामध्ये 3 अलिशान गाड्या दिसतायत। याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे। बीडच्या मांजरसुबामध्ये एका हॉटेलवर जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचंही दिसतंय आणि याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता असंही बोललं जात आहे। ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळेची असल्याचंही कळत आहे। 30 डिसेंबरच्या रात्रीच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हे सीसीटीव्ही आहे। संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांना पत्र लिहिलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। पुढील बातमीकडे। अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकानं सुमारे 50 गाड्यांना धडक दिलेली आहे। पोलिसांनी मग पाठलाग करून या ट्रेलर चालकाला पकडलेला आहे। अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, पण गाड्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं। वर्धाव ट्रेलर रॉंग साईडनं आला आणि गाड्यांना धडक देत पुढे जात होता। ट्रेलरच्या धडकेत जवळजवळ 50 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तर भरधाव ट्रेलरनं गाड्यांना धडक दिलेली आहे। 50 गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि यावेळेस हा जो ट्रेलर जो आहे त्या ट्रेलर चालकावर स्थानिकांनी दगडफेक देखील केली। त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। सुदैव म्हणावं लागेल या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, परंतु भरधाव वेगात हा ट्रेलर चालक अशा पद्धतीनं गाडी का चालवत होता त्याचा तपास होणं देखील गरजेचं आहे। 50 गाड्यांचं, रिक्षांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तो यो टेलरवाला रॉंग साईड टाकला होता, यांनी रॉंग साईड टाकला। एक टू व्हीलरवाला विचारतो, बरं इकडून का आलीस तू, सिंगल रोड आहे, तू इकडून नाही यायचा। त्यांनी रॉड काढला, त्याच्या नाकावरती मारला, त्याचा रक्त निघला, तो टू व्हीलरवाला पळून गेला घाबरून। मग आम्ही बोललो, विचारलं काय रे काय करूस, तर डायरेक्ट पोलीसवाल्याची गाडी त्यांनी ठोकली चौकीजवळ। पोलीसवाल्याच्या गाडीवर गाडी घातली, माझ्या अंगावरती घातली, आणखीन 3-4 रिक्षा ठोकल्यात। पुढं गेलो वैभवच्या इथं, पुढं त्या टर्नला तिथपर्यंत गाड्या ठोकीत रॉंग साईडने चढवत गेला आणि तिथं विचारतोय तर तो अंगावर चढवी गाडी। फळावाल्यांच्या इथं एक रिक्षा ठोकली यांनी, फळावाल्यांच्या इथं रिक्षाच्या अंगावर घातली। तिथं मी उभा होतो, तिथं माझ्या अंगावर घातली। माझे व्हिडिओ आहेत, कोणाकडे असतील बघा, भेटतील तुम्हाला। आणि नंतरनी तो पळाला, पुढं गेला, ग्रीन सिटीच्या इथून सिग्नलवरनं CNG पंपाच्या इथून टर्न मारून आतमध्ये आला। वळूया पुढील बातमीकडे। गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। पुणे बंगळुरू हायवेवर कराड गोटे गावालगत ही घटना घडली। आगीमध्ये पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालंय। आगीमुळे सर्वत्र काळ्या धुराचे लोटही पसरलेले आहेत। गॅस पाईपच्या गोदामात ही भीषण आग लागलेली आहे। पाईपलाईनचं साहित्य जे आहे ते इथं जळून खाक झालेलं आहे।
आणि त्यामुळे परिसरामध्ये प्रचंड धुराचे काळे लोट जे आहेत ते इथं पाहायला मिळत आहेत. पाईपलाईनचं साहित्य मात्र या आगीमध्ये जळून भस्मसात झालं. भीषण अशी ही आग आपण बघतोय. यावेळेस पुणे बंगळुरू हायवेवरील कराडगोटे गावालगत ही घटना घडलेली आहे. गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आणि पुणे बंगळुरू हायवेवरील गोटे गावातल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे. पुणे बंगळुरू हायवेवर कराड गोटे गावालगत ही घटना घडली. आगीमध्ये पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालंय. आगीमुळे सर्वत्र काळ्या धुराचे लोटही पसरलेले आहेत. गॅस पाईपच्या गोदामात ही भीषण आग लागलेली आहे. पाईपलाईनचं साहित्य जे आहे ते इथं जळून खाक झालेलं आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये प्रचंड धुराचे काळे लोट जे आहेत ते इथं पाहायला मिळत आहेत. पाईपलाईनचं साहित्य मात्र या आगीमध्ये जळून भस्मसात झालं. भीषण अशी ही आग आपण बघतोय. यावेळेस पुणे बंगळुरू हायवेवरील कराडगोटे गावालगत ही घटना घडलेली आहे. गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आणि पुणे बंगळुरू हायवेवरील गोटे गावातल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव या ठिकाणी एकाच वेळेस 4200 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आणि या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत मग पाठवण्यात आले. उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच वेळेस अचानक 4000पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. 200 पक्षी हे मृत झालेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपचारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत. पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुना टाकून त्याला विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. 30 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात आदिवासी वृद्ध महिलेला मारहाण करून तिची धिंड काढण्यात आली होती आणि या घटनेची दखल आता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर संपूर्ण गावानं ग्रामसभेत संबंधित महिलेची आणि कुटुंबाची माफी मागितली आहे. पीडित महिलेनं न्यायासाठी कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. ग्रामसभेत अधिकारी आणि पोलिसांसोबत गावकऱ्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नसल्याची शपथही घेतली. तसंच वृद्ध महिलेची माफी मागितल्याचाही आता समोर आलेला आहे. तर आपण बघतोय यावेळेस 30 डिसेंबरला या वृद्ध महिलेची धिंड काढण्यात आली होती. जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली होती आणि यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि त्यानंतर आता सगळ्या गावानं ग्रामसभेनं महिलेची माफी मागितलेली आहे. बातमी सोलापुरातून. भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झालेली आहे. जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते हटवण्यात आले होते आणि त्यामुळे इथं वाद झाला आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांची इथं बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते हटवण्यात आले आणि त्यामुळे इथं जयकुमार गोरे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तर आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे. जयकुमार गोरे यांचे समर्थक इथं आक्रमक झाले होते. जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते जे पोलिसांनी इथं हटवले आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांसोबत वाद घालत होते. जयकुमार गोरे हे मंत्री आहेत आणि त्यांच्या स्वागताचे बॅनर सोलापुरात लावण्यात आले होते आणि त्याच वेळेस भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झालेली आहे. गोरेंच्या स्वागताचे बॅनर हटवल्यामुळे हा सगळा वाद झाला. परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. राज्यात सध्या महायुती पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही. महायुतीमध्ये कोणी नाराज नाही असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात दिलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत, तर जे करार वर्षा बंगल्यावर होऊ शकतात त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. एसटी भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. आधी चांगल्या बसेस मगच भाडेवाढ करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. तसंच महायुतीचे तिन्ही नेते बसून भाडेवाढीबाबत निर्णय घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये अदानी समूहाच्या विरोधात काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं. मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेली आहे. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. तर या झटापटीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायालाही दुखापत झालेली आहे. राज्यात नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. तर पुढील जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलेलं आहे. मात्र यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी भाजपला खडे बोल सुनावले. जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार श्वेता महालेंच्या नेतृत्वात भाजपच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळालेला आहे. मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला मोठे हादरे बसले आहेत. मुंबई इथं श्वेताताई महालेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मवियाच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलाय. महाडमध्ये स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती. नागपूरचे काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील 3.5 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्या प्रकरणामध्ये छोटू भोयर यांना अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयानं 25 जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद होणार आहे. दावोसमधील गुंतवणुकीबाबत फडणवीस माहिती देणार आहेत. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मोठे गुंतवणूक करार झालेले आहेत आणि याबाबतच संध्याकाळी 7 वाजता फडणवीस संवाद साधणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करतायत. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं स्मृतीस्थळावर सजावट देखील करण्यात आलेली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलेलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते, अशा आशयाची पोस्ट करत राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळेस त्यांनी बाळासाहेबांच्या तत्वांचं आणि संस्कृतीप्रती असलेल्या समर्पणाचं कौतुक केलं आहे. संभाजीनगरात आता कायद्याचा धाक राहिलेला नाही का, असा सवाल निर्माण झालेला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर हात सोडून बुलेटवर स्टंट करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून दिलं. त्यामुळे शहरात कुठेही कसाही स्टंट करा आणि दंड भरून मोकळे व्हा, असं चित्र दिसतंय. त्यामुळे नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतील विरार लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाहीये. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारी सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रस्त्यावर उभ्या 4 चाकी वाहनांची सायंकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. कोणत्या गँगनेही तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे. कन्नडच्या सायगव्हाणमध्ये मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. सोबतच मेडिकलचीही तोडफोड करून बाहेरून येऊन गावामध्ये मेडिकल चालवत असल्यामुळे मारहाण केल्याचं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर मारहाण आणि तोडफोडीच्या सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे. आरोपीच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका छाप्यामध्ये 2 बेड भरून नोटा जप्त करण्यात आल्या. बेडवर फक्त 500-200 रुपयांच्या नोटा दिसत आहेत. पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर इथं करण्यात आलेला आहे. बिहारमधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात हे घबाड सापडलंय.
अदानी समूहाला राज्य सरकारनं मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे 58 एकर जागा दिलेली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्याच दिवशी हा करार करण्यात आला होता. माहिती अधिकाराखाली हे आता उघडकीस आलेलं आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ॲक्शनमध्ये आलेली आहे. ईडीनं मुंबई, नवी मुंबईसह इतर 10 ठिकाणी छापेमारी केली. टोरेस घोटाळ्यामध्ये